कसला तरी सुगंध येतोय. हॅलो फ्रेंड्स, मी गीता. आज गणपतीच्या निमित्ताने आमच्या घरात काहीतरी गोड बनणार आहे, कारण किचन मधून सुगंध येतोय. चला बघूया काय बनतंय नक्की. चला चला बघूया काय बनतंय नक्की. त्यांना माहित नाही हा मी व्हिडिओ करते ते. काय चाललंय? काय नाही, तुझीच वाट बघतोय. गॅस चालू आहे. गॅस बंद करा. बेस्ट ऑफ द गॅस. काय बनवत आहे? हे बघा, हे माझे पप्पा इकडे बघा, व्हिडिओ बनवते मी. आमचं नाव किती काय बनवते ते? हे काय आहे? सारण आहे ना, मोदक स्पेशल. पप्पा माझे सारण बनवलेलं आहे, रेडी झालेलं आहे. मम्मी तू काय करते? मोदकची तयारी. ओके, मोदकचं हे भांड. ओके, हे मोदकाचं आटा पीठ तयार झालेलं आहे. कसं केलं? त्याच्यात काय टाकलं? रवा टाकला, मैदा, गव्हाचं पीठ, रवा, गव्हाचं पीठ आणि मैदा आणि घी गरम करून टाकलं. घी गरम करून टाकले. मम्मीचा आवाज थोडा लो येतोय कारण म्हणजे मोहन म्हणतात ना, ते टाकले. थकलेली आहे त्याच्यामुळे. तर पप्पा पण तिला मदत करतात. तर अशा पद्धतीने आपण घरामध्ये किचन मध्ये काम करत आहोत. तर हे मम्मी गॅस प्लीज बंद कर, खूप वेस्ट होतं यार. नाही, पटकन बंद कर. मी त्या बाबतीत खूप कंजूस आहे. गॅस उगीच कशाला वेस्ट करायचा, राईट? तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये सणसूद असेल तर असं सगळे एकत्र मिळून जेव्हा काम करतात ना, तेव्हा एक वेगळीच मजा येते. माझे पप्पा तसं सहसा जास्त करत नाहीये, खरं सांगते, पण आज करतात का हो? हमेशाच माझ्याकडे काम आहे, हे करा आणि ते करा. भांडी घासायला सोडून बाकी सगळं. असं काही नाहीये, माझी मम्मी खूप करते सगळं काय. पप्पांना फक्त ते सारण बनवायला सांगितले. तर बघा, हे किचन आता मोदकाची तयारी झालेली आहे. आज गोड गोड मोदक असे खायला मिळणार आहेत. लिटरली आमच्या घरामध्ये ना मोदक गणपतीच्या दिवशी खूप बनतात. म्हणजे 70-80 तरी मोदक बनतात. आमचा छोटू गणपती. पप्पा आता मोदक बनणार आहे तुमच्यासाठी आणि खाणार आम्ही. 70 ते 80 असे मोदक बनतात, एवढे उकडीचे. कारण आम्ही शाळेत राहायचो, तिकडे गणपती आहे, तिथे सुद्धा मोदक द्यायचे असतात 21. खाली सोसायटीमध्ये गणपती आहे, तिकडे 21 मोदक असतात. घरी 21 मोदक असतात. आणि मग जे येतात आरतीला वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा मोदक असतात. तर असे 70-80 मोदक बनवले जातात गणपतीच्या वेळी. आणि काही माझे मित्रमैत्रिणी सुद्धा हा व्हिडिओ बघतील, पण त्यांना वाटेल यार आम्हाला मोदक. हो बघा, कळालं मला तुम्ही जे बोलताय ते. तर तुमच्यासाठी सुद्धा आम्ही मोदक बनवणार आहोत, जे माझे क्लासमेट्स आहेत, राईट, त्यांच्यासाठी. सो त्यांच्यासाठी दुसरं म्हणजे आत्ता नाही, असं होणार नाही पॉसिबल. 70-80 म्हणजे खूप जास्त आहेत ना. तर गणपतीच्या दरम्यान एक दिवस ठरून आम्ही मोदक बनवू आणि आमच्या जवळच्या जे मित्रपरिवार आहेत त्यांना सुद्धा उकडीचे मोदक देणार आहोत. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने आज घरामध्ये उकडीच्या मोदकाचं काय प्लॅनिंग नाही बोलू शकत ना. काय असलं पाहिजे बाबा. हो, तर अशा पद्धतीने आज घरामध्ये उकडीचे मोदक स्पेशालिटी असं काहीतरी आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला बोलायचं काहीतरी एक असतं, आपण बोलतो काहीतरी वेगळंच. आणि तुम्हाला माहिती आहे ना, माझा हा व्हिडिओ हा विदाऊट एडिटिंग आहे. एडिटिंग वगैरे मी करत नाही. सो आता मी जाते किचनमध्ये, थोडीशी मम्मी पप्पांना मदत करते आणि मोदक बनवते. आणि आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे? तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ बघितला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केलंच असेल तुम्ही सबस्क्राईब, कारण पुढचे व्हिडिओ पण बघायचे तुम्हाला. ओके, सो टिल देन बाय. काळजी घ्या.